सांगलीतील मिरजमध्ये रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। मिरजेत सातत्याने गांजाची विक्री होते, त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत होते। यावेळी रॉकेल डेपो झोपडपट्टीमध्ये 3 अल्पवयीन मुले गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली। त्यांच्याकडून 67,000 रुपये किमतीचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। गांजा जप्त करण्यात आला। मिरजेत गांजा विकणाऱ्या 3 अल्पवयीन तरुणांना अटक करण्यात आली। 67,000 रुपयांचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। सर्वात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत जोडले। स्वप्नील, 67,000 रुपयांचा गांजा त्या ठिकाणी पकडण्यात आला आहे। मिरजेत गांजा विकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। काय सविस्तर माहिती, कारण याआधी सांगलीमध्ये अशा प्रकारच्या अनेक बातम्या समोर आल्या। नक्कीच करण, मिरज हे आता गांजाचं हब बनतंय की काय अशी शंका व्यक्त केली जाते। कारण की 4 दिवसापूर्वी मिरजमध्ये एकास अटक करण्यात आली होती। त्याच्याकडून 3 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। परंतु आता सांगलीमध्ये पुन्हा मिरजेमध्ये पुन्हा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे। तब्बल 67,000 रुपयांचा हा गांजा आहे आणि हे अल्पवयीन मुलं विकत असल्याचं समोर आलेलं आहे। मिरजेतील रॉकेल डेपो झोपडपट्टीमध्ये हे 3 जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार छापा टाकून आता पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सांगलीमध्ये यापूर्वी मेथेड्रॉन, नशेचे इंजेक्शन, त्यानंतर ई सिगारेट अशा प्रकारची साहित्य विक्री केले जात असल्याचं पाहावयास मिळालं होतं। मिरज हे आता गांजाचं सेंटर बनतंय, कारण की मिरजेमधून कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आणि सांगली जिल्ह्यामध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं पाहावयास मिळते। मिरजेमध्ये ही 3 जण गांजा विक्रीसाठी आले होते आणि त्यानंतर त्यांना संपूर्ण अशा माहितीबद्दल